सांगण्याचं हे कारण आहे की डॉक्टर्स असो का नगरसेवक नगराध्यक्ष असो, शेठ गावाचा विकास किंवा समाजसेवा हे त्यांचं कर्तव्य असल्याप्रमाणे ते वागतात. तर तीच अपेक्षा आहे की यापुढे एकदिलाने, आता ह्याच्या मागेही सगळं एकदिलानेच होत होतं, पण यापुढे अधिक जोमाने हे कार्य तुम्ही करावं. वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो, ही शेंदुर्णी अतिशय उत्तम प्रकारची जळगाव जिल्ह्यामध्ये अग्रेसर राहील अशा प्रकारचा सगळ्या अर्थानं. मग आता आमचे दुसरे नेते आदरणीय दादासाहेब यांनी 2 वर्षापूर्वी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. व्यक्तिगत काहीच अपेक्षा नाही, माझ्या कार्यकर्त्याची कामं झाले पाहिजे. 50-60 एकर जागा आहे, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टरीच्या सुरू झाल्या पाहिजे. माझा या पंचक्रोशीतला विद्यार्थी शेंदुर्णी सोडून कुठेच गेला नाही पाहिजे. 10-15 हजार विद्यार्थी या ठिकाणी शिकले पाहिजे आणि त्या दृष्टीने पावलं चालली आमची पडताय. तुम्हाला 1-2 वर्षामध्ये 2-4 प्रकारचे कॉलेज या ठिकाणी दिसतील अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. नगराध्यक्ष गोविंद काका यांचा सत्कार आपण सर्व मंडळींनी येऊन करावं. शेंदुर्णीचे ज्येष्ठ डॉक्टर व आपले फार्मासिस्ट यांनी व्यासपीठाकडे यावं. त्यानंतर आता आपण वार्डातील नगरसेवकांचा सत्कार करूया. गोविंदशेठ अग्रवालमध्ये ते उनक ते सुनक ते सर्व कार्य करण्याची एक जिद्द आहे. म्हणून येणाऱ्या भविष्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली काय करतील या शहराचा भूतून भविष्यातही असा विकास
सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने आणि गावातील सर्व तमाम नागरिकांच्या आशीर्वादाने ते नक्कीच करतील. शेटने जे सांगितलं ते अत्यंत थोडक्यात आणि मुद्देसूद भाषण झालं आज. म्हणजे राजकीय भाषण म्हणण्यापेक्षा हे अगदी एक प्रशासकीय माणसाचं भाषण. ती वेळ संपली आता, राजकीय भाषण करायची. ती वेळ संपली. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही सर्व निवडून आलेल्या लोकांना आम्ही सगळ्या गावामार्फत शुभेच्छा देतो आणि तुम्ही गावाची चांगल्या प्रकारे सेवा करून भरभराटीच गाव आणावं एवढी माझी अपेक्षा करतो.